नमस्कार, मी भाग्यश्री. तुमचं माझ्या चॅनल ज्ञान यात्रावरती अतिशय मनापासून स्वागत. आज आपण आपल्या राज्यघटनेतील जो धर्मनिरपेक्षता हा शब्द आहे त्या शब्दाबद्दल थोडीशी चर्चा करणार आहोत. ठीक आहे. तर धर्मनिरपेक्षता म्हणजे काय, तर सर्व धर्म समान. शासन कोणत्याही धर्माला एक स्पेशल धर्म म्हणून किंवा एखादा खालचा धर्म म्हणून अशी भेदभाव करू शकत नाही. सर्व धर्म समान हे तत्व शासनाला पाळावे लागते. त्यामुळे आपण मंदिर, मस्जिद, त्यानंतर चर्च या ठिकाणी आपण बिनधास्तपणे वावरू शकतो. हे स्वातंत्र्य आपल्याला आपल्या राज्यघटनेने दिलेले आहे. तर धर्मनिरपेक्षता हा शब्द मूळ राज्यघटनेत नव्हता, तर तो देखील 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये इंदिरा गांधींनी धर्मनिरपेक्षता हा शब्द ऍड केला आहे आणि तेव्हापासून आपल्या प्रस्तावनेमध्ये धर्मनिरपेक्षता हा शब्द ऍड झाला आहे. आणि धर्मनिरपेक्षता म्हणजेच कोणताही निरपेक्ष न करता सर्व धर्मांना समान वागणूक देणे, याशिवाय शासन काहीही करणार नाही. हे स्वातंत्र्य आपल्याला आपल्या भारतीय राज्यघटनेने दिले आहे. तर आपल्या अशाच प्रकारच्या विविध माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट्स करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अजून कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल हे मला कमेंटमध्ये सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.